आता आपण ओरिजिनल गोष्टी लायनिंग आपला प्रॉब्लेम आहे लायनिंग फेल्युअर बरोबर. लायनिंग फेल्युअरची कारण मोबाईलचे सगळ्यात पहिलं मेन कारण म्हणजे तुमचं रायमिंग मागची क्वालिटी. बरोबर आहे. इम्प्रॉपर रॅमिंग रॅमिंग मार्क्समध्ये 2 प्रकार असतात. एक प्री हिटेड आणि डायरेक्ट यूज. नाही, बोरिक ऍसिड आणि बोरॉन ऑक्साईड. बोरॉन ऑक्साईड असे 2 प्रकार असतात. बोरिक ऍसिड असतं हे म्हणजे आपण कॅरम खेळतो, कॅरम खेळताना आपण जे पावडर टाकतो ते म्हणजे बोरिक ऍसिड. हे मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतं. त्यामुळे हे आहे मटेरियल. मॉइश्चर ऑब्झर्व केल्यामुळे काय होणार, रॅमिंग मास्कमध्ये मॉइश्चर ऑब्झर्व झालं की तुझं सिल्टिंग प्रॉपर होणार नाही, कारण मॉइश्चर असणार नाही. सिल्टिंगला वेळ लागतो, ती होती भरती. म्हणून आजकाल आणि त्यामुळे काय हे काय करावं लागतं तुम्हाला, ते गरम करावं लागतं. आजकाल हे मटेरियल वापरत नाही. त्याच्यावरती काय वापरतात, हे बोरॉन ऑक्साईड. बोरिक ऍसिड आहे. बोरिक ऍसिड आहे आपण ट्रीट करतोय. ते गरम करतात, मला आठवते ते असंच गरम करायलाच पाहिजे. गरम करतात. बोरिक ऍसिड जुनी पद्धत झाली, ते बाबा अजूनच्या जमान्यात वापरत होते. आता बोरिक ऍसिड कोणी वापरत नाही, बोरॉन ऑक्साईडच वापरतात. बोरॉन ऑक्साईड जे आहे वापरतोय हे हीट करावं लागत नाही. आपण एक विषय संपूया, मग तुझे नंतर सांग. हे आपल्याला हीट करावं लागत नाही, हे डायरेक्ट. आणि ह्याच्यामध्ये तू म्हणतो असे 2 प्रकार असतात परत. एक म्हणजे प्री ऍडेड किंवा आपण ऍडिशन करायचे असते, किंवा ऍडिशन आपण करतो. आता हे पण आहे का नाही, हे होत नाही. का होत नाही, कारण आपण 100 किलो घेणार, त्यामध्ये किती टाकणार, 1.2% आपण नॉर्मल किती वापरतोय, 1.2 किंवा 1.1% वापरत असतोय. 100 किलोमध्ये 1 किलो टाकायचं आणि त्या 100 किलोमध्ये होमोजिनियस मिक्सिंग होत नाही आपल्याकडनं. म्हणून हे सुद्धा कोणी करत नाही. त्यांच्याकडे कसं असते, मोठमोठे मिक्सर असतात आपल्यासाठी. आता मिक्सरमध्ये ते प्रॉपरली होमोजिनियस केलं जातं आणि ते म्हणून त्यामुळे ते जे मटेरियल असतं ते जास्त ॲथॉरिटिक असतं. म्हणून लोक आपलं हे कॉम्बिनेशन असायला पाहिजे. हा पहिला कस क्लिअर, पण काय डाऊट आहे. आता लायनिंग फेल जायची दुसरं कारण, एक म्हणजे रॅमिंग मास झाली त्याची क्वालिटी झाली. नंतर 2 म्हणजे रॅमिंग मासची प्रोसेस. रॅमिंग मास म्हणजे लायनिंगची प्रोसेस. लायनिंगची प्रोसेसमध्ये आता जसं हे म्हणतात की मशीन का मॅन्युअल. आता लोक मशीनवर करणारी पण आहेत, मॅन्युअल करणारी पण आहे. यामध्ये काय फरक आहे, तर मशीनला माणसं कमी लागतात, वेळ कमी लागतो. मॅन्युअलमध्ये तुम्हाला मॅनपॉवर जास्त लागते, थोडंसं आपला ऑब्झर्वेशन जास्त लागतं. आता तरी पण लोक मशीनवरनं मॅन्युअलला का जातात, त्याचं मेन कारण जर आहे पर्टिक्युलर बॉटमच्या बाबतीत जो आपला विषय झाला होता, त्याचं कारण असं आहे की खाली तुला बॉटम आहे, त्याच्यावरती मी रॅमिंग मास टाकले एवढंसं, आणि मी त्याच्यावरती काय करतोय, आपण रॅमिंग मशीन. आता आपल्या घरी फरशी आहे, फरशीवर जर मी आपटापटी केली तर काय होईल, फरशी तेवढं एकच कारण आहे, लोक बॉटमला व्हायब्रेटर वापरत नाहीत. कारण तुमचा बॉटम डॅमेज होतो, बॉटमला क्रॅक जातो, म्हणून लायनिंग खराब होतो म्हणून नव्हे. हे डोक्यातनं पहिलं तुम्ही काढून टाका की लायनिंग खराब होतो म्हणून लोक मशीनवरनं मॅन्युअलला येत नाहीत. फक्त बॉटम माझा खराब होतो, बॉटम डॅमेज होतो, बॉटम क्रॅक जातो म्हणून लोक मॅन्युअलला जातात. त्यामुळं मशीनचं लायनिंग करणं हे चांगलं असतं जोपर्यंत तुम्हाला बॉटमला प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही स्वतःला तोपर्यंत. मेन बॉटम काय मोठा ब्लॉक टाकतो सिमेंट तो हे होतो, तो बदलावा लागतो. पण कॉस्ट जास्त असते, तेच काढायचं म्हटल्यावर सगळं लायनिंग सगळं काढावं लागतं. म्हणून लोक शक्यतो काय करतात की बॉटमचं जे लायनिंग आहे ते काय करतात, मॅन्युअल करतात, फॉर्मर सेटिंग करतात. फॉर्मर सेटिंग केल्यानंतर कडेला तुमचा मशीनचा वापर करतात. हे नॉर्मली. आता पुढचा भाग म्हणजे त्याची प्रोसेस, लायनिंगची प्रोसेस. लायनिंगच्या प्रोसेसमध्ये मेजर जसं हे कारण आहे तसं लायनिंगची प्रोसेस एक महत्वाचं कारण आहे फेल्युअरचं. दुसरं महत्वाचं म्हणजे फर्नेसचं ऑपरेटिंग. सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे तुमचं रॉ मटेरियल. एवढी कारण आहे, फक्त मी ह्याच्यावरती जात नाही आहे,
किंवा मी फक्त ह्याच्यावरती जात नाही. ही एवढी सगळ्या कारणाचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे की आपण यामध्ये कुठं आहे आता आणि आपल्याकडे नक्की काय होतंय आणि यात आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर काय करायला. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मगाशी मला सांगितलेली की पहिलं थॉट डोक्यात ठेवा की विदाऊट बॉटम रिपेअर हा थॉट पहिला डोक्यात ठेवायचा. मला बॉटम रिपेअर नको आहे कारण ते रिंग हा रिंग मारणं किंवा नुसतं रॅमिंग मास्क टाकून परत हे करणं 100 बट्ट्या झाल्या की 200 बट्ट्या झाल्या की कारण होतं कसं की तुझी बट्टी आहे की तुझी इथं अँटेना आहे. नॉर्मली आपण काय करतो इथपर्यंत बॉटम घेतलेला असतो जे सीट टच होतात हा अँटेना कशी लावलेला असतोय तर ह्याचं कनेक्शन इथं असतंय. ज्यावेळेस मेटल या बॉटमच्या या वायरला टच होतं त्यावेळेस माझी फर्नेस ट्रिप होते आणि बंद पडते. ज्यावेळेस तुम्ही बॉटम मारता म्हणजे काय करता ह्याच्यावरती 30, 40, 50 mm म्हणजे काय होतं तुम्ही ह्याचा कॉन्टॅक्ट वायर जोडलेली आहे पण कॉन्टॅक्ट होणार का त्यामुळे काय होतंय ज्यावेळेस तुमची फर्टी लीक होते आहे किंवा काय होतंय किंवा वायर वॉर्नआउट झाली आहे तुम्हाला कुठलंही जेलचं इंडिकेशन येत नाही आहे आणि डायरेक्ट तुमचं मीटर बाहेर आल्यानंतर तुम्हाला कळतंय की काहीतरी घडलंय. त्यामुळं ती जी सिव्हिरिटी आहे ऍक्सिडेंटची सिव्हिरिटी आहे किंवा लायनिंग खराब होण्याची सिव्हिरिटी आहे त्याच्यात लायनिंग याच्यामध्ये 2 मेजर रिस्क आहेत. एक म्हणजे कॉईल जी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कॉईलची किंमत जास्त आहे बरोबर आणि दुसरं म्हणजे ह्युमन म्हणजे समजा कॉईल हे झाली पंक्चर झाली आणि जर ते पाणी जर बाहेर येतं पाणी आणि मेटल जर एकत्र आलं तर तिथं जो स्फोट होईल अख्खं वरचं जे पत्रे आहेत का नाही वरचे अख्खेचे अख्खे पत्रे उडून जातील एवढा मोठा स्फोट होतो मी बघितलेले आहे. त्यामुळे हे ह्युमन रिस्क आणि कॉईल दोन्ही रिस्क असतात. त्यामुळे हे डोक्यात ठेवा की कधी आपल्याला बॉटम पॅचिंग करायचं नाही. आपली प्रोसेस आपल्याला आता यापुढे अशा पद्धतीने सेट करायची की मला हे करायला नाही लागलं पाहिजे ॲडवायझेबलच नाही आहे. भले माझे लाईनिंगची कॉस्ट किती असणार आहे अंदाजे 10 पैसे किलो मागं किती किलो मागं 10 पैसे म्हणजे किती झाले एका भट्टीला मला किती रुपये लागणार आहेत 600 गुणिले 10 म्हणजे 600 रुपये 600 बरोबर. माझे समजा 50 भट्ट्या कमी झाल्या तर माझा लॉस किती आहे 3000 रुपये झाला बरोबर ना. 600 नाही 60 रुपये 10 पैसे ना. पण जर माझी भट्टी बंद पडली जशी आता बंद पडली तर काय होणार आहे माझं दिवसाचं प्रोडक्शन गेलं माणसाचा पगार गेला त्यापेक्षा माझ्या 50 भट्ट्या कमी झालेल्या मला परवडतात. आता कमी होऊ नये म्हणून आपण हे सगळं करणार आहे भाग वेगळा आहे पण रिस्क घ्यायच्या ऐवजी माझ्या 50 भट्ट्या कमी आहेत आणि मला सोमवार आलाय तर मी लाईनिंग केलेलं चांगलं किंवा मला डाऊट आहे तर मी मध्ये एक दिवस लाईनिंग करून शटडाऊन घेऊन लाईनिंग करीन पण कॉईल पंक्चर झाली कॉईलमध्ये मेटल गेलं कॉईलमध्ये मेटल गेलं कॉईल पंक्चर झाली ब्रिजिंग केलं की त्याची इफिशियन्सी मार्क क्लिअर कट लक्षात ठेवायचं. त्याचा पॉवर कन्झम्पशनवर इफेक्ट होणार त्याचा मेल्टिंग रेटवर इफेक्ट होणार सगळ्यावरती इफेक्ट. थोडक्यात काय हाड मोडलेला माणूस प्लॅस्टर करून जोडलं जातं पण ओरिजिनल होतं का कधीतरी ते दुखतं कधीतरी काहीतरी होतं. तसंच ते कॉईलची अवस्था भट्टीची अवस्था होते त्यामुळे ते करायचं नाही. त्यामुळे मॅन्युअल का मशीन हा विषय फार महत्त्वाचा नाही आता या चिन्हाचं मला वाटतं. तुम्ही मॅन्युअली करा किंवा मशीननं करा मॅन्युअल करताना तुमचा माणसाचा कंट्रोल खूप चांगला तुम्ही हेच त्यांना बघून सांगितलं. तुम्ही आता मॅन्युअल करायला मला त्याचा फोन आला करू का मॅन्युअल म्हटलं करायला हरकत काय नाही आहे पण जो माणूस करणार आहे त्याला प्रॉपर इन्स्ट्रक्शन आहेत काय त्याला माहिती आहे का एक्झॅक्टली काय करायचं कुठलं टूल किती वेळ वापरायचं कसं वापरायचं माहीत नाही. तो काहीतरी वेगळं करून ठेवल आणि भट्टी उद्या लीक झाली तर ते आपल्याला केवढ्याला पडेल. हेच वाक्य मी वापरलं होतं आणि वापरलं त्यावर माझ्यासमोर केवळ साहेब पण होते आम्ही दोघे तिघे येत होतो त्यावेळेस आणि तुमचा संभा पण होता त्याला पण विचार म्हणून मी तेवढ्या करता काय सांगितलं जे आता पद्धत चालू आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं लोकांवरती कंट्रोल पाहिजे. तिथं कोणतरी एखाद्या माणसानं तू उभा राहायला पाहिजे किंवा मी उभा राहायला पाहिजे किंवा त्यांच्या एखाद्या माणसाला बघून टेक्निकल माणूस उभा राहून त्यानं समोर उभा राहून लाईनिंग करून घ्यायला पाहिजे. या टोचा किती वेळ मारला हे किती वेळ मारलं त्याच्याबद्दल लाईनिंग वस्तूवरती येऊ आपण. त्यामुळं हा मुद्दा महाराष्ट्रात फार महत्त्वाचा नाही आहे या मोमेंटला तर. कारण बरीच लोक मॅन्युअली पण करतात बरीच लोक मशीन करतात. महालक्ष्मीमध्ये पण अजूनही मॅन्युअली करतात आदितीमध्ये पण अजूनही मॅन्युअली करतात असं काय नाही मशीन वापरतात.
बरीच लोक डेल्ट्रॉन लावतो, डेल्ट्रॉनला 100% मशीनवर घालायचे. त्यामुळे असं काय नाही की मशीन किंवा हे महत्वाचं नाही. आता पुढचा महत्वाचा भाग म्हणजे लायनिंग. लायनिंग प्रोसेसमध्ये पोर्क आणि काय वापरतोय? कोकिंग आणि रॅमिंग. दुमस. रॅमर. पोर्क आणि रॅमर. रॅमर म्हणजे तुझा दुमस टाईपचा असतो. बरोबर. आणि pork कोकिंग म्हणजे त्रिशूलसारखा असतो. आता खरं तर नियमाप्रमाणे ती गरजच नाही. नुसतं कोकिंग करायचं. तर फोर्कवरती लायनिंग. आता काय होतं सांगतो मला. इथं तू रॅमिंग भास टाकले, तू दुमस मारला. दुमस मारल्या काय होते? ते वरच्यावर जाम होते. वरच्यावर जाम होते, खालपर्यंत जाम होत खालीपर्यंत नाही. जातं. बरोबर. हे दुमस फक्त वरचा लेअर काय करते? जाम करते. खाली जाम नाही करत. वेळेस ज्यावेळेस तू फोर्क वापरतोयस त्यावेळेस फोर्क काय करते का? फोर्क इथं आत जाते आणि काय करतोय? आतली हवा जी आहे, एअर ब्लॉकेज. आपण गव्हाचं पीठ दळून आणलं, डब्यात भरतोय. बरोबर. डब्यात भरल्यानंतर काय होतंय? एका लेवलला डबा भरलेला जातोय आणि पीठ शिल्लक असते. मग आपण काय करतात? हलवतो आपण. हलवलं तर काय होतंय? आतला जो एअर असते ती एअर निघून जाते आणि ते एअरमुळे काय होते? अजून जास्त खाली जाते आणि अजून पीठ त्यात फोर्क सेम काम करते. तिथली हवा जी आहे ती हवा काढायचं काम करते. हवा काढल्यामुळे तुमचं कॉम्पॅक्शन चांगलं होतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी इथं लेअर पूर्ण केला हा. आता मला ह्याच्यावरती अजून एक लेअर टाकायचं. ज्यावेळेस मी रायमर वापरतोय त्यावेळेस इथं काय होणार आहे? सर्कल्स होणार आहे. आणि ह्याच्यावरती मी अजून एक टाकला लेअर तर काय होणार आहे? 2 लेअरच्या मध्ये काय राहणार? मध्ये गॅप. बारीकसा गॅप राहणार. तो गॅप कधीच बिझी होणार नाही आणि त्यातनं मेटल जाण्याची शक्यता असते. म्हणून ज्यावेळेस पुढचा तुम्हाला लायनिंगचा थर टाकायचा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला 100% कोटिंग करावं लागतं. म्हणजे काय करता तुम्ही? आपण जसं प्लॅस्टर करतो भिंतीला, काय करतो? प्लास्टिक. आधी खड्डे 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 पाडतो आणि मग त्यावरती सिमेंट लावतो, जेणेकरून आतला हा लेअर आणि हा लेअर काय होतोय? एकामध्ये बॉन्ड. सिमिलरली याच्यामध्ये फोर्क लावा, मग तुम्हाला परत पुढची बॅच टाकायची. पण थोडंसं लायनिंग करतो ना, याच्यातला भाग नाही. दुसरी लाईन हे टाकल्यानंतर पहिलं धुमस थोडासा मार आणि त्यानंतर परत फोर्क मारून मग पुढचं मटेरियल टाकायला पाहिजे. फोर्कचा रोल महत्वाचा आहे धुमसपेक्षा. बरेच जण काय करतात? शेवटी फोर्क मारतात आणि मटेरियल टाकतात. ते चुकीचं आहे. फोर्क अगोदर मारा, नंतर परत धुमस अगोदर मारा आणि मग परत फोर्क मारून पुढचं मटेरियल टाका. ही प्रोसेस खूप महत्वाची आहे. आता बॉटम किती टाकायचा, किती अंतरावर टाकायचा, हे सगळं महत्वाचा भाग आहे. मी त्या खोलात जात नाही का ते आपण व्यवस्थित करत असतो अशी माझी अपेक्षा आहे. आता लायनिंग फेल्युअर कुठं पडतं? हा तुझा बॉटम आहे आणि हे तुझं लायनिंग आहे. बरोबर. लायनिंग फेल्युअरची एक शक्यता म्हणजे आता मला इथं झालं म्हणा बॉटम म्हणा. हे प्युअरली बॉटम प्रॉपर न मारल्याचं लक्षण आहे. बॉटम म्हणतात. दुसरी शक्यता असते ती साईडला जाते, म्हणजे बॉटमच्या थोडं वरनं. या इथनं. त्याला इलेपन फूट म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे भट्टीचा आकार कसा होतो? असा. एवढाच एरिया काय होतो? खाली जातो. का जातो? तर महत्वाचं कारण म्हणजे फर्नेस ऑपरेटिंग. हाय टेम्परेचर आणि फ्रीजिंग हाय टेम्परेचर. तर सुपर हिटिंग झालं, खूप टेम्परेचर वाढलं तरी पण त्यावेळेस काढचं लायनिंग काय होते? खराब होते, वेळ होते तेवढ्या पर्टिक्युलर भागात. आणि खालीच काय होतंय? कारण हीट जनरेट खाली. ब्रिझिंग मध्ये काय होतंय? मटेरियल वरच्यावर राहतंय, ऑपरेटरचं लक्ष नाही आहे. खाली मात्र सुपर हिटिंग होते, टेम्परेचर वाढते, उकळते मेटल. वरतं तसंच आहे, ऑपरेटर लक्ष नाही आहे. त्यांनी वेळ ठोकलं नाही तर खाली खाल्लं या कोपऱ्यातनं लायनिंग जाण्याची ही शक्यता 1 आणि ही 2 याच मेजर शक्यता आहे. ही 1 नंबर आणि 2 नंबर. बाकी इथनं वरनं जाते म्हणजे तुमचा कट्टा व्यवस्थित नसेल तर या वरनं जाते. तिसरी शक्यता या इथनं. वरनं असं फेल्युअर झालेलं नाही आतापर्यंत. 3 शक्यता आहे. 1 म्हणजे 1, 2 आणि 3. आता इथं मी म्हणलं सर 11 फूट मध्ये बेसिकली 2 शक्यता म्हणजे हाय टेम्परेचर आणि ब्रिझिंग. हाय टेम्परेचरसाठी टेम्परेचरवरती कंट्रोल पाहिजे, ऑपरेटरचं लक्ष पाहिजे. ऑपरेटरला तेवढीच म्हणून म्हणलं तर ऑपरेटरला बोलवलं. या ऑपरेटरची पण जबाबदारी आहे. लायनिंगमध्ये ऑपरेटरचा रोल खूप महत्त्वाचा. ऑपरेटर कायम सतर्क असला पाहिजे. मटेरियल आणि त्यातल्या त्यात शेवटचा जो मुद्दा येतोय म्हणजे रॉ मटेरियल.
ह्याच्यामध्ये आपण दुर्दैवानं काय करतोय, बोरिंग जास्त वापरतो. बोरिंग सारखं वापरतो. बोरिंग जास्त वापरल्यामुळे काय होतंय, बोरिंग वेट होण्यासाठी टेम्परेचर जास्त घ्यावं लागतं. टेम्परेचर जास्त घेण्यासाठी तुला थोडंफार टेम्परेचर खालचं वाढतंय किंवा बोरिंग वर अडकतंय, खाली लिक्विड मटेरियल असतंय, हे सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता जास्त असते इतर ठिकाणांपेक्षा. त्यामुळे आपण या दोन गोष्टीवरती जोरा फोकस करू, तेवढं तुझं लाईफ चांगलं होणार. म्हणजे एकच कारण जे तुम्ही म्हणला फक्त तुम्ही बॉटम मशीननं मारतोय म्हणून माझं लायनिंग जातंय असं नाही आहे. इनफॅक्ट त्याच्यामुळे लायनिंग जात नाही. लायनिंग जाती एवढी सगळी कारण आहेत. यात आपण कुठं बसतोय, आपली काय होते, प्रत्येक लायनिंग जातंय ह्याची कारणं पण वेगवेगळी असतात. त्या अभ्यास पण करायला पाहिजे. लायनिंगवरती अजून भरपूर दीड तासाचे माझे व्हिडिओ बघतो, नाही म्हणजे 10 व्हिडिओ आहेत लायनिंगवरती. लायनिंग फोडल्यानंतर काय करायचं, लायनिंगची सारी फर्नेस कशी तयार करायची, बरेच व्हिडिओ आहेत, 8 ते 10 व्हिडिओ आहेत. एवढ्या डिटेल मी आता नाही. लायनिंग त्या फेल्युअरवरती आपण आता बोलतोय. त्यात मेजर रिझन म्हणला तर एक म्हणजे लायनिंग मास, दोन म्हणजे फर्नेस ऑपरेटिंग आणि लायनिंगची प्रोसेस. फर्नेस ऑपरेटिंगचा भाग आला रॉ मटेरियल, जे तू बदलू शकत नाहीस. तर आता जाऊन सांगू शकतोस का केवळ साहेबांना की बाबा 20% करा बोरिंग, माझं लायनिंग, हे तुझ्या हातात नाहीच आहे. हे तुझ्या हातात नाही. आणि म्हणल्यानंतर मग तुला फोकस इथं करायला पाहिजे की माझं ऑपरेटिंग, मी ऑपरेटरला कसं ट्रेन करेन, ऑपरेटरवरती थोडंसं प्रेशर टाकायला पाहिजे, त्याला अवेअरनेस द्यायला पाहिजे. कदाचित त्याला माहीत पण नसेल, त्या गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे. थोडंसं त्याच्या तुमचं पण लक्ष पाहिजे. 2 फर्नेस आहेत, सुपर जर एकच आहे, इकडं बघणार, तिकडं बघणार, तिकडं बघणार, तिकडं बघणार, त्यामुळे त्याला पण वेळ मिळणार नाही. पण काही वेळ लोकांशी बोलून अवेअरनेस देऊन त्या लोकांना एवढं तयार केलं पाहिजे की ह्याच्यामुळे जे प्रॉब्लेम इथे येणार आहेत ते माझे प्रॉब्लेम. फर्नेस फोल्डिंग हा पण एक भाग आहे. जास्त फर्नेस फोल्ड राहिले तरी पण तुझं लायनिंग जाणार आहे. प्रोसेसमधला फर्नेस फोल्डिंग हा पण एक मेजर फॅक्टर आहे. त्याच्याशिवाय मी आता बोललो नाही म्हणजे सेंट्रिंग हे पण एक काम आहे. जर इनप्रॉपर सेंट्रिंग असेल तरी पण लायनिंग लवकर जाऊ शकतं. सेंट्रिंगची सायकल जर प्रॉपर फॉलो नाही केली तर काय होणार, जेवढं ते सेंटर्ड व्हायला पाहिजे तेवढं सेंटर्ड तुझं लायनिंग होणार नाही. सेंटर्ड झालं. आता सेंटर्ड म्हणजे काय, साधं उदाहरण सांगतो. पाणी आहे, बरोबर आहे, पाण्यामध्ये बोट घातलं तर काय होते, आत जाते, आणि बर्फामध्ये जाते, बरोबर. आता मी समजा पाण्यावरती मारलं काहीतरी, काय होईल, पाणी, आणि बर्फावरती मारलं तर बर्फाला काय जातोय, जाणार, बरोबर. ते सेंटरमध्ये काय होतंय की ते अशा पद्धतीने जाते ज्याच्यामध्ये क्रॅक डेव्हलप होत. म्हणून आता याला अजून एक भाग असतोय, तर तुला सांगितलं आहे, बॉटम मारताना जसं आपण बॉटम मारतोय त्यावेळेस सगळ्यात खालचा लेअर, बॉटम समजा हा बॉटम आहे माझा, बरोबर. हा किती इंच आपलं, 5 इंच आहे, बरोबर. पहिला जो आहे का 1 इंच, हा 1 इंचाला प्युअर रायमिंग मास टाकायचं. काय टाकायचं, प्युअर रायमिंग मास. म्हणजे काय, पावडर बिवडर काही नाही, प्युअर रायमिंग मास, प्लेन रायमिंग मास टाकायचं पहिल्या घेतात. का, आज जे घडलं का नाही असं घडलं नसतं. काय होतंय, हे बर्फ आहे, हे काय आहे, सिल्टर्ड होतं नाही, त्याच्यात काय बोरिक ऍसिड आहे, हे गरम केले की काय होतं, सिल्टर्ड होते. म्हणजे बर्फ आहे, बर्फाला काय होणार, क्रॅक जाणार, क्रॅक होऊन इथं येणार. हे काय आहे, प्युअर रायमिंग मास आहे. हे सिल्टर्ड होणार आहे, काय, हे पावडरमध्ये राहणार आहे. पावडरमध्ये काय, पाणी, पाण्याच्या मध्ये जाणार आहे काय, मेटल. त्यामुळे मेटल इथं थांबल, आणि ज्यावेळेस इथं थांबल त्यावेळेस काय होईल, तुला इथं काय आहे, टच होईल आणि तुला जेल लागेल. त्यामुळे हे पहिलं 1 इंच उलटं नाही करायचं, तिथं नाही टाकायचं, खाली तळामधलं 1 इंच कायम रायमिंग मास प्लेन टाकायचं. नुसतं पावडर फॉर्म टाकायचं, नुसती पावडर, खडी वगैरे वापरायची नाही, ते चाळून वापरायचं. चालून नाही, नॉर्मल जे रायमिंग मास पोतं तुला येतं ते टाकायचं. मग ते वरच्या प्रीमिक्स नसते, प्रीमिक्स सोडून रेग्युलर रायमिंग मास करायचं, जे आपण वरच्या कट्ट्याला वापरतो रायमिंग मास, नॉर्मल प्रीमिक्स नाही. आपण ते नाही, एकच वापरतो, ते घ्यायला पाहिजे, घ्यायचं आपण, ते मिळू शकते, काय प्रॉब्लेम नाही त्याला. प्युअर रायमिंग मास जे असते नाही, त्यामध्ये काही नाही आहे. आणि हे काय होतं, इथं जाऊन तुझं मेटल थांबतंय, मेटल खाली जात नाही.
पण आता साहेब तुम्ही जे म्हणता ना प्युअर रॅमिंग मास म्हणजे आता जे आपल्याकडे येते ते प्युअर रॅमिंग मास म्हणजे काय असते प्युअर रॅमिंग मास म्हणजे ज्याच्यामध्ये बोरॉन ऑक्साईड किंवा बोरिक ऍसिड मिक्स केलेलं नाही असं. म्हणजे ते फक्त खडे असते ते खडे पण असतात, सगळंच असते. ते आपल्या काय म्हणतो आपण सँड सारखंच असते. त्यामध्ये त्याचा एकच असतो पातळ ग्रेड पण असतात, थोडे बारके कडे पण असतात, मोठे कडे पण असतात. हे सगळं मिळून मिक्स असते. ते जर टाकलं इथं तर हे एक रिस्क तुझी ॲटलिस्ट तुला इथे इंडिकेशन तर मिळते. पण हे सगळं करताना काय पाहिजे, पहिले 2-3 लाईनिंग ऑब्झर्व केलं मग केलं. म्हणजे तू कुणाला तरी ह्याला सांगितलंस आणि कर म्हणलास, ज्याला हे सगळं प्रॉपर माहिती आहे अशा माणसाला उभा राहून 1-2 लाईनिंग करून घ्यायला पाहिजे आणि मग इम्प्लिमेंट करायला पाहिजे. म्हणून मी त्याची तुम्हाला सांगितलं की करू नका. कारण गडबडीत तुम्ही काहीतरी कराल आणि त्यामध्ये वाट लागेल. ते नेमकं तसंच अनफॉर्च्युनेटली घडलं. त्यामुळे आपला फोकस एक तर हे बघूया, ह्याच्यावरती पण काम करूया असं मला वाटतंय. कारण आपण बोरिंग जर जास्त वापरत असू तर आपल्याला इथं कॉम्प्रोमाइज करून नाही चालत. हे चांगलंच पाहिजे. कारण ही इन्सिडेंट माझ्या माहितीप्रमाणे मी 3 महिन्यात 4था किंवा 5वा इन्सिडेंट बघितला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्सिडेंट परवडणारे नाहीत. प्रोडक्शन लॉ 6 महिन्यामध्ये व्हायला सर. आता ह्याच्या अगोदर इश्यू नव्हता साहेब काय काहीच इश्यू नव्हतं. माहिती मला म्हणतो मला लाईव्ह चेंज करून बघायला आपली हे हा मेजर फॅक्टर आहे आता जो आपण नाही चेंज करू. आणि ह्याच्या अगोदर आम्ही अराउंड 500-550-450 प्लस बटी नंतर आम्ही लाईनिंग करत होतो. आणि शक्यतो म्हणण्याचे 99.99% बॉटम कधीही टाकायचा. बॉटम टाकणं म्हणजे रिस्क आहे. रॉ मटेरियल आपलं साहेब तेवढं येणार काय मारावंच लागतं. त्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह बघूया ना. त्याच्यात इम्प्रूव्ह करून बघूया ना काय होतं ते. आता ह्याच्या अगोदर म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. म्हणजे आपण जे प्रोसेस करत होतो म्हणजे रॅमिंग मास आपण अलाइटचा वापरतो. तो पेपर बॅगमध्ये येतो ना. माहिती मला आधारित मी तुला जी नाव मागायची सांगितली की स्त्री आधारित वापरतात. महालक्ष्मी आधारित वापरतं आणि बट त्याच्यामध्ये कसं होतं की आम्हाला लाईनिंगची एफिशियन्सी मिळत नव्हती. म्हणजे एवढा हे मिळत नव्हतं, नंबर ऑफ फीट्स मिळत नव्हती. किती मिळायच्या आम्हाला सगळं साधारण 200-250-300च्या आसपास मॅक्स आम्हाला लाईनिंगला काढावं लागेल. मग त्यानंतर आम्ही हे टाटावाल्याचा अप्रोच केला. म्हणजे त्यांनी जे लाईनिंग प्रोसेस सांगितलेली की त्या पद्धतीने आम्ही करत गेलो आणि आम्हाला त्यात आउटपुट पण चांगला मिळाला. त्याचा टेक्निकल माणूस आहे. आधी कसं होता साहेब ऐका साहेब सरजी आधी कसं होता मॅग्नावाला आपल्याला देत होता टाटाचा प्रोडक्ट मॅग्नावाला. तर त्यांचा टेक्निकल माणूस येऊन आपल्याला सगळे सेट वगैरे करून आणि त्या पद्धतीने आपण केलेला. आता मॅग्नावालांनी बंद केले बरोबर ना. मॅग्नावालांनी हा प्रोडक्ट बंद केलेला आहे. मग हे काहीतरी आता मुंबईची कोणतरी पार्टी आहे त्याच्याकडनं मागवा लागतं मटेरियल. टेक्निकल सपोर्ट ह्या प्रॉडक्टला टेक्निकल सपोर्ट लागणार. जर टेक्निकल सपोर्ट ह्या प्रॉडक्ट चालत नाही, याला तो माणूस यावा लागतोय, उभा राहावा लागतोय. किंवा आता स्वतः आम्ही अशा कंडिशनला त्या माणसाला बोलवायचो माझे डायनिंग बॉक्स फेल झाले आणि मला सांग काय झालं. संदीप पाटील माहिती आहे माहिती मला मॅग्नाचा तो होता. म्हणजे ज्यावेळी आम्ही चालू केला प्रॉडक्ट वगैरे आता दुसरीकडे त्यांनी जॉब सोडला तिथे आता दुसरीकडे आहे. बट अगोदर आम्हाला ते जे सजेशन टेक्निकल सपोर्टला मला लागतो 100% लागतो. वेगळा टेक्निकल सपोर्ट हा प्रोडक्ट चालत नाही. तर काय ना काय इश्यू येतात त्यावेळेस त्या माणसाने येऊन थोडंसं उभा राहून हे माहिती आहे का संदीप पाटील मॅग्नाचा काय डाऊट आहे काय तुमचे हे क्लिअर झालंय. तुम्ही एकाच गोष्टीवरती फोकस करू नका. या बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि यात तुमचा रोल हे महत्त्वाचा आहे. आणि हे माझं बदलणार नाही आहे. हे फर्नेस ऑपरेटिंगचा भाग आहे आणि फर्नेसच्या लाईनिंगचा प्रोसेसचा भाग आहे. या 2 गोष्टीवरती पण तेवढाच फोकस करावा लागणार. तिथं तुम्ही काय चुकला की चान्सेस वाढले. 44 झाले. आता तर आपण नॉर्मल लाईनिंग किती घेतोय. लाईनिंग म्हणजे 200 प्लसला आपण रिंग मारतो एक वेळ आणि त्यानंतर 400 प्लस किंवा 450 पर्यंत जाते. आणि ड्रायव्हिंग मास किती वापरतोय. टोटल बघा 220 ते 220 किलो जातो. 210 ते 20 पकडा 220 किलो ड्रायव्हिंग मास वापरताय. बरोबर 450 हिट
गुणिले 550 बरोबर किती झालं? पाचशे गुणिले 450 ना 550 गुणिले 450 2,47,500 247 टन बरोबर ना? नियमाप्रमाणे 247 टन समजून प्रमाण म्हणजे 47 टन लिक्विड मेटल तुला मिळालं पाहिजे. तर 20 किलो 247 टन मिळते तुला. ऍक्च्युली किती मिळाला पाहिजे? 220 टन जरी मिळालं तर समजून प्रमाण बरोबर आहे. 1:1 जेवढं रॅमिंग मास वापरतोय 1 kg रॅमिंग मास इज इक्वल टू 1 टन ऑफ लिक्विड मेटल हे स्टँडर्ड थंब आहे. एवढं लाईन तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे आता तुझं लाईनिंग लाईन थोडंसं प्लसच आहे पण बॉटम टाकून प्लस आहे. आपल्याला विदाऊट बॉटम तेवढं मिळालं पाहिजे त्या आसपास मिळालं पाहिजे. ॲटलीस्ट 200 टन जरी मिळालं तरी आपण सफिशियंट हॅपी आहे. 200 टन जरी मिळालं आपल्याला तरी भरपूर आहे विदाऊट पॅचिंग. जाऊया जरा एकदा बघूया काय झालं. फोडलेलं आहे का नाही अजून फोडलेलं?